जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया। नवी दिल्लीतलं वातावरण आज चांगलंच तापलं होतं। निवडणूक आयोगाच्या मदतीनं भाजपानं मतचोरी केल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत मोर्चा काढला। यावेळेस सरकारविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शनं केली गेली। त्यानंतर दिल्लीमधलं वातावरण हे तापलं होतं। पाहूया त्या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। बॅरिकेड्सवर चढलेल्या तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा आणि इतर महिला खासदारांच्या गराड्यात घोषणा देणाऱ्या प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव, पोलिसांसमोर रस्त्यात खुर्चीत बसून आंदोलन करणारे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेले राहुल गांधी आणि इतर खासदार। संसदेचं अधिवेशन सुरू असताना संसदेसमोरच्या रस्त्यावर आज सकाळी हे आंदोलन पेटलं आणि या आंदोलनाचं कारण होतं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीनं भाजपनं केलेली कथित मतचोरी। 300 एमपीज इलेक्शन कमीशन से मिलना चाहते हैं और कहते हैं कि हम डेलीगेशन लेके आएंगे, हम आपको एक डॉक्यूमेंट देना चाहते हैं। इलेक्शन कमीशन कहता है नहीं, 300 एमपीज नहीं आ सकते हैं। तो यही हालत है, क्योंकि डरते हैं 300 एमपीज आ गए और वहां पे सच्चाई निकल आई और हमने उनको थोड़ा जो उनके काम की सच्चाई है दिखा दी। दैट इज वाई डरे हुए हैं, कायर हैं, सरकार कायर है। डरे हुए हैं, कायर हैं, सरकार कायर है। महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय। मतदार याद्यांमध्ये हेराफेरी करून त्याचा मतदानामध्ये वापर केला जातो असा राहुल गांधी यांचा आरोप आहे। मागच्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी याबाबतचे काही पुरावेही सादर केले होते। त्यानंतर शरद पवारांनीही आपल्याला निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात 160 जागा जिंकून देण्याची ऑफर आली होती असा दावा केला। या सगळ्याबाबत संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली होती। बिहारमध्ये मतदार याद्यांच्या बाबतीत SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा कार्यक्रम राबवला जातोय। यालाही अनेक राजकीय पक्षांचा विरोध आहे। संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता, ज्यामध्ये विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते। पण पोलिसांनी अर्ध्या वाटेतच हा मोर्चा अडवला आणि खासदारांना ताब्यात घेतलं। क्या कहेंगे मैम, डिटेल करके पीएस ले हम शांतता मार्ग से ही हमारी लड़ाई जारी रहेगी। तो अब आगे किस तरह से मैम करेंगे? महात्मा गांधी जी को आदर्श मानते हैं, उसी तरह हम आगे लड़ाई करते रहेंगे। बीजेपी एक्सपर्ट थी बोर्ड बनाने में, बोर्ड कटवाने में, और सबसे ज़्यादा फर्जी बोर्ड भी बीजेपी ने बनवाए। जब उन्हें वोट की कमी पड़ गई जीतने के लिए तो उन्होंने पुलिस आगे कर दी और इलेक्शन कमीशन को सबसे पहले उत्तर प्रदेश के बाई इलेक्शन को देखना चाहिए कि किस तरह सरकार ने इलेक्शन कमीशन को भी नहीं माना और हम इलेक्शन कमीशन शिकायत करते रहे। इलेक्शन कमीशन ने कोई कार्रवाई नहीं की। राहुल गांधींनी केलेले सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचा भाजपचा दावा आहे, तर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा या आरोपांची अद्यापही चौकशी केलेली नाही। राहुल गांधींनी शपथपत्र द्यावे, आरोपांचे पुरावे द्यावेत अशा मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्या। मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा हा बिहार निवडणुकांपर्यंत तापणार हे स्पष्ट दिसते। आता सत्ताधारी त्याला कसं उत्तर देतात यावरच या वादाची पुढची दिशा ठरेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।